नमस्कार. क्रॉस फायरमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विधानसभेच्या या रणधुमाळीमध्ये सगळ्यांचं लक्ष हे आपल्या उमेदवारांवरती, त्यांच्यासोबत असलेल्या मतदारांवरती आणि कार्यकर्त्यांवरती आहे. मात्र आमचं लक्ष त्या पॉवर कपलकडे गेलं, जे पॉवर कपल हे सध्या विधानसभेच्या या रणधुमाळीमध्ये अक्षरशः लक्षवेधी ठरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र क्रॉस फायरच्या आजच्या या प्रश्नांना तेच कपल कशाप्रकारे हँडल करणार आहे, कशाप्रकारे उत्तर देणार आहे, की त्यांच्याही प्रश्नांचा सामना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करावा लागणार आहे, या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आजच्या क्रॉस फायरमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे अमित आणि मिताली ठाकरे यांना. अमितजी आणि मितालीजी, खूप खूप स्वागत तुमचं आजच्या क्रॉस फायरमध्ये. बरं, मला एक सांगा, त्या दिवशी तुम्ही गेलात, फॉर्म भरलात, फॉर्म भरून झाल्यानंतर आजपर्यंत सातत्यानं प्रचारासाठी दिवस रात्र तुम्ही दोघेही आणि पर्यायानं अवघं कुटुंब हे कामाला लागलेलं आहे, प्रचाराला लागलेलं आहे. मात्र जर आजच्या या क्षणी, कारण विधानसभेच्या या मतदारांसाठी किंवा मतदानासाठी केवळ काही तास शिल्लक राहिलेले आहेत, या तासांमध्ये मागचा रिकॅप मला अगदी थोडक्यात तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. खरं तर मला फक्त प्रचार आठवतो. बाकीचा मधले इंटरव्ह्यूज वगैरे जे काय मी बोलतो ते मी सगळं विसरतो. म्हणजे सभा मला अजिबात आठवत नाहीये. फॉर एक्झाम्पल, सभा बोलून झालं, मी बसल्यावर मला आठवत नाही मी काय बोललो. कारण मी त्या ह्याच्यात असतो, म्हणजे काय बोलू आपण असं ट्रान्समध्ये असतो, की मला माहित नाही ते कसं होऊन जातं. मला वाटतं देव येऊनच माझ्या तोंडातनं बोलून जात असेल. पण मला वाटतं मी अख्खं ही जी प्रोसेस आहे, खूप कमी क्षण आहेत जे लोकांना भेटतोय तेच आठवतात मला. बाकी इंटरव्ह्यूज वगैरे मला आठवत नाही. मी आता तुमचा इंटरव्ह्यू संपवला तरी मला आठवणार नाही की प्रश्न काय होते, उत्तर काय होते. आणि प्रॉब्लेम असा आहे की माझे इंटरव्ह्यूज बघत नाही किंवा माझी भाषणं बघत नाही संपल्यानंतर. सो मी असं समजायचं का की तुम्हाला त्या क्षणामध्ये जगायला आवडतं? ऑफकोर्स असं समजू शकता तुम्ही. बरं, पुढचा प्रश्न अर्थात मला मितालीजी तुम्हाला विचारायचा आहे की अमितजींच्या प्रचाराची धुरा आपल्यावरती येईल असं कधी वाटलं होतं का? कारण काय आहे की ठाकरे घराण्याची सून होणं आणि तो उंबरठा ओलांडून पहिला दिवस आणि थेट आज आपल्याच पतीच्या प्रचाराची धुरा तुमच्या खांद्यावरती येऊन थोपलेली असताना हा अनुभव कसा आहे आणि याचा कधी स्वप्नातही विचार केला होतात का? खरं तर नाही. मला असं वाटतं त्यांनी पण हा विचार नव्हता केला. आमचा हा अजिबात प्लॅन नव्हता. सो जसं झालं तसं आहे. पण आम्ही आय डोंट थिंक आम्ही बोललो पण आहे, की मी मी उतरायला पाहिजे की नाही. म्हणजे माझ्या मनात असं ते होतं, की इट्स ऑब्व्हियस, की मी जिथे हा जाणार, जसा आमचा रूट प्लॅन होणार एव्हरी डेचा, प्रचाराचा, मी असणार त्याच्याबरोबर. म्हणजे असं काय, असं हे पण नव्हतं, की अरे मी येऊ का उद्या? असं काही नव्हतं. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला आमचं कॉन्व्हर्सेशन सांगेन. जेव्हा मी त्या बैठकीत बोललो की मी पक्षाला गरज असेल तर मी उभा राहायला तयार आहे. त्याच्यानंतर ज्या बातम्या चालू झाल्यानंतर हिने मला घरी येऊन विचारलं. मी घरी आल्यावर म्हटलं, ते बातम्या चालूच होत्या. तिने मला विचारलं, काय तू उभा राहतोय? तर मी बोललो, मला माहित नाही. पक्षाला गरज असेल तर मी डेफिनेटली उभा राहीन. आणि मी एवढंच बोललो आणि एवढंच आमचं कॉन्व्हर्सेशन झालं. मग भांडूपमधनं आलं, वरळीमधनं आलं, नाशिकमधनं आलं. दर गोष्टीला ती मला विचारते, तू भांडूपमधनं उभा राहतोय? तू वरळीमधनं उभा राहतोय? मी बोललो, अरे मिताली, मला माहित नाहीये. मी हे स्पेसिफाय नाही केलं मी कुठनं उभा राहतोय. हे जस्ट बातम्या आहेत. मी सांगेन तर पहिलं तुलाच सांगेन. हो, मी जे त्याच्यामुळे ऑफेंड होत होते, की जर येतंय न्यूजमध्ये आणि हा मला नाही सांगत आहे. आम्ही सगळं तर एकमेकांना मला इमिडिएटली सांगतो. मी बोललो, ह्या बातम्या आहेत, मला पण माहित नाहीये. आणि जेव्हा मग आलं की माहीम, फायनली की माहीममधनं उभा राहू शकतो वगैरे, तेव्हा तर अमित, तू माहीममधनं उभा राहतोय मला सांगितलं. मी बोललो, अरे मिताली, परत बातम्या आहेत. जेव्हा राहील लिस्ट मध्ये, जेव्हा मला बाबा सांगेल तर मी तो डेफिनेटली सांगेन. पण शेवटी लिस्ट मधनच आम्हाला दोघांना कळलं. पुढचा प्रश्न हा राजसाहेबांचा मुलगा म्हणून मला विचारायचा नाहीये, तर मनसेचे कार्यकर्ते म्हणून मला विचारायचं आहे. प्रत्येक कार्यकर्ता जीव तोडून मेहनत करत असतो, आपला पक्ष कसा मोठा होईल यासाठीची तयारी करत असतो. मात्र ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भातली यादी जाहीर होतीये आणि या यादीमध्ये थेट उमेदवार म्हणून अमित ठाकरेंना ज्यावेळेला संधी मिळते, तो क्षण तुमच्यासाठी कसा होता? ऑनेस्टली पोटात गोळा आला जेव्हा मी नाव बघितलं. कारण मला कळलं कुठेतरी आयुष्य चेंज होणार आहे. मी जे बोललेलो ते जबाबदारीने बोललेलो. मला माहिती होतं आयुष्य चेंज होणार आहे. पण शेवटी तो एक क्षण येतो ना, जो तुम्हाला हिट करतो, की आता आता 24 तास लोकांसाठी, आता 24 तास तुला झटायचंय. नो फ्री टाइम वगैरे. अगेन मी जे बोललो ते जबाबदारीने बोललो. आणि पण तो एक पोटात गोळा आला, की आता झालंय. आता
लोकांसाठी उतरायचंय आणि माहिती तयारी होती. मितालीजी, थेट घरापासून निघून माहीमच्या प्रत्येक घराघरामध्ये पोहोचणं, तिथे असलेल्या प्रत्येक महिला मतदारांशी संपर्क करणं, त्यांच्या कुटुंबियांशी बोलणं आणि त्याला मिळणारा प्रतिसाद, या क्षणी भारावून गेलेले आहात का? म्हणजे मी हे आमचा फर्स्ट टाइम असेल एवढं घरोघरी सगळ्यांच्या मला आठवत पण नाही, मला माहित पण नाही आम्ही किती घरं केली असतील, किती लोकांना आम्ही भेटलो असेल या एवढ्या दिवसात. सो पण आमचे एक्सपिरियन्सेस एव्हरी टाइम असे सिमिलर होते आणि नॉट सिमिलर होते. म्हणजे भेटल्यावरती तेच त्यांचं एक हॅपीनेस, जसं ज्या ज्या वे मध्ये ते आम्हाला वेलकम करत होते घरी, त्याचं औक्षण करायचे, माझं करायचे, खायला द्यायचे, गप्पा गप्पा मारायचो. मग त्याला ते कळायचं की ह्यांच्या साधारण बॉडी लँग्वेजनीच त्यांना कळायचं की आपण ह्यांच्याशी ओपन अप होऊ शकतो, आमचे प्रॉब्लेम सांगू शकतो, या लेवलला होते. आणि एक गोष्ट नोटीस केली मी की मी महिलांकडे जास्त कनेक्ट झाली, म्हणजे ते माझ्याकडे कनेक्ट झाले जास्त. म्हणजे त्यांचे काय काय प्रॉब्लेम्स कधी कधी अमित म्हणून मुलगा आहे, सांगायला जरा ऑकवर्ड होतो, तर ते माझ्याकडे येऊन सांगायचे होते. एक कम्फर्ट लेवल झाला. आणि आता फॉर एक्झाम्पल महिलांचे टॉयलेट्स हा एक मेन विषय जो आय थिंक कुठच्याही लेवलच्या महिलांना हा प्रॉब्लेमॅटिकच आहे त्यांच्यासाठी. सो म्हणजे एक तर टॉयलेट्स नाहीये, जर असतील चुकून मागून एक दोन मिळाले तर ते एवढे घाण असतात. आणि हा माझा पण पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आता मी जे फिरतो, आम्ही रस्त्यातही असतो, अर्धा दिवस आम्ही 90% ऑफ द डे इज आउटसाइड. तिथे आम्हाला हे माझा पण एक्सपिरियन्स आहे की इथे टॉयलेट्सच नाहीये. मी पाणी पिऊ, हायड्रेट करू स्वतःला की काय नक्की फॉर करू? एक्झाम्पल आज मला वॉशरूमला जायचं होतं प्रचाराच्या मध्ये, तर मी घरी जायच्या ऐवजी मी विचार केला की एक जो कॉमन बाथरूम आहे त्यांचा तिकडे जाऊन कॉमन बाथरूम मध्ये ते दरवाजा बंद केल्यावर तिकडे 5-6 दारूच्या बाटल्या होत्या संपलेल्या. आणि मी विचार केला की इकडे दारू प्यायल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. पण ज्या लेवलला ते बाथरूम होतं ना, त्या लोकांना काय वाटत असेल दररोज तिकडे जायला. मग बिचारे एवढे दारूच्या बाटल्या होत्या, सिगरेटचे बड्स होते, सगळं होतं. मग तिकडे मी विचार नाही केला, खूप अनहायजेनिक, म्हणजे इम्पॉसिबल आहे तिकडे बसणं. मी तिकडे गेलो मुद्दामून बघायला की कशी परिस्थिती आहे त्या बाथरूमची. कॉमन बाथरूम्स होते बरोबर, पण तिकडे इम्पॉसिबल आहे जाणं. पण तरी महाराष्ट्रातली जनता जगतेच आहे ना. मला पुढचा प्रश्न त्या अनुषंगाने विचार. आनंदाने कधी जगणार, बरोबर, समाधानाने कधी जगणार, एक सॅटिस्फॅक्शन कधी असणार त्यांच्यात की मी महाराष्ट्रात जगतोय. जगणं हे, आता मी एक डायलॉग बोललो असतो मिर्झापूर मधला, ऐकायला आवडेल आपल्या प्रेक्षकांना. कॅमेरा बंद झाल्यावर बोलतो. पण हा फक्त दादर माहीम प्रभादेवीचा विषय नाही, आय थिंक हा अख्ख्या महाराष्ट्राचा विषय आहे, आपल्या देशाचा आहे. इज एव्हरीवेअर. आणि अमितचं म्हणजे आता आपलं अमितचं जे जाहीरनामा Absolutely. आलाय त्याच्यात त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राबद्दल त्यांनी एक विजन बरोबर. सांगितलंय. सो ते विजन इट गोज टू एव्हरीवन ना. Absolutely. बरं अमितजी, महाराष्ट्राचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, जो मनसेनं जाहीर केला की मनसेला नेमकं काय पोहोचवायचंय सर्वसामान्यांपर्यंत. त्यानंतर जाऊन राजसाहेबांच्या ज्याही सभा असतील, पत्रकार परिषदा असतील, माणसाच्या बेसिक गरजांवरती ते सातत्यानं बोलताना दिसतात. त्यामुळे एक उमेदवार म्हणून तुम्ही समोर जात असताना माहीम असेल किंवा मनसेच्या सर्व उमेदवारांच्या वतीनं तुम्ही आज काय सांगणार आहात की कुठल्या बेसिक गरजा आजही आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या नागरिकांना आवश्यक आहेत? मी खरं सांगू तर तुम्ही एका प्रामाणिक माणसाच्या हातात सत्ता दिल्यावर त्याला स्क्रॅच पासून स्टार्ट करायला लागणार. ही बेसिक लाईन आहे. म्हणजे साहेबांचं विजन आहे, पक्षाचं विजन आहे, ते खूप मोठं आहे, ह्याच्या पलीकडचं आहे. पण जे आता मी माहीम मध्ये पण बघतोय, पाण्याच्या प्रश्नापासून स्टार्ट करायला लागणार आहे, रस्त्यांवरच्या खड्ड्यांपासून स्टार्ट करायला लागणार आहे. 5-5 मजल्याचे बिल्डिंग्स आहेत, तिकडे लिफ्ट नाही आहे, तिकडे वयोवृद्ध लोक, म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या वयाची लोक तिकडे कसे चढतात उतरतात मला माहित नाहीये. पोलीस कॉलनी आहे जिकडे स्लॅब्स पडतात खाली, त्यांची घरं नीट नाही आहेत. स्क्रॅच पासून स्टार्ट करायला लागणार. पण मी परत सांगतो की ह्या गोष्टींना वेळ लागत नाही. इच्छाशक्ती असेल तर पुढचे 6 महिने ते 1 वर्षात ह्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात. त्याच्यानंतर जे विजन आहे ते आपण त्याच्यासाठी चालू करू शकतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सामान्य नागरिक ज्यावेळेला अपेक्षा ठेवतात सर्वच राजकारण्यांकडून, त्यांची अपेक्षाच ह्या असतात की आमच्या बेसिक गरजा पहिला पूर्ण करा, नंतर आम्ही पुढचं स्वप्न बघू. आणि ह्याच मला वाईट वाटतं की त्यांची स्वप्नच एवढी बेसिक आहेत. 2024 मध्ये आपण पाण्याची स्वप्न बघतोय, विजेचे स्वप्न बघतोय, चांगल्या रस्त्यांचं स्वप्न बघतोय, तर मला वाटतं खूप वाईट गोष्ट आहे.
आज आपण स्वप्न काय बघायला पाहिजेत की अरे उद्या कुठे असं मस्त प्ले पार्क होईल किंवा एक चांगलं आपल्या समुद्र किनारा मिळेल किंवा एक चांगलं वातावरण असेल जे लहानपणी होतं आपल्या. साहजिक आहे. पण मग जेव्हा सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकतात, त्यांच्या प्रचार सभा होतात, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होतात, विकासाचा मुद्दा तुम्हाला ऐकायला मिळाला का त्यांच्या तोंडी? लाडकी बहीण सोडून मला काही विकासाचे मुद्दे ऐकायला मिळाले नाही. फक्त गद्दार खोके ते लाडकी बहिणीला पण ते विरोध करत होते. जेव्हा त्यांना कळलं की बॅकफायर झालं तेव्हा त्यांनी 3,000 केलं त्याचं. बरं, हे 3,000 केलं हे सत्तेत येण्यासाठी केलं की खरंच पुढे नेतील हे कोणाला माहिती. मला वाटतं आपण कोणाकडनं तरी लिहून घेतलं पाहिजे की तुम्ही खरंच द्याल का. आपण फुकटची सवय लावतोय, फुकटचे पैसे येणार, हे खरंच लिहून घ्या ना कोणाकडनं तरी की 10 वर्ष आम्ही हे फुकट पैसे वाटणार. बरं, मग मनसेचा जाहीरनामा सत्ताधारी किंवा विरोधक यांच्यापेक्षा कसा वेगळा आहे? तुम्ही काय देणार आहात जनतेला? महिलांच्या हाताने काम देणार, तिकडच्या जे युथ आहेत, जे तरुण आहेत त्यांच्या हाताला काम मिळणार, शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी चांगलं करणार, महिलांसाठी काहीतरी चांगलं करणार, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगलं करणार, आणि हे आम्हाला माहिती आम्ही करू शकतो. पण तुम्ही टेम्पररी गोष्टी देऊन त्यांना जर खुश करणार असाल तर कुठे त्याची परत ती सवय लागली जाणार. कारण मला वाटतं मी सकाळी पण बोललो, मार्गरेट थॅचरचा एक खूप सुंदर डायलॉग आहे, इफ यू आर गेटिंग समथिंग फॉर फ्री इट इज कमिंग आउट ऑफ समवन एल्सेस पॉकेट. हे लोकांचे पैसे नाही, हे नेत्यांचे पैसे नाही आहेत जे लाडकी बहिणीमध्ये देतात. ते संपल्यावर तुम्ही काय करणार आहात? तुमचा प्लॅन काय आहे? ज्यांना फुकट पैसे घ्यायची सवय लागली आहे ते बिचारे हँडिकॅप होणार, त्यांना ती सवय लागली असणार, तुम्ही काय करणार आहात? त्यांच्या हाताला काम द्या. जसं माहीमध्ये त्या महिलांच्या बिचारे, ते आपला महिला बचत गट जे आहे कोळीवाड्यात, ते बिचारे एवढं सुंदर जेवण बनवायचे, अतिशय उत्तम असा माहोल असायचा तिकडे. मग असं प्रॉपर कोळी महोत्सव सगळे जायचे, मी पाहिलंय आपण ते सगळ्यांनी आणि एन्जॉय पण केलंय. खरं सुपर माहोल होता, सुपर सुंदर जेवण बनवायचे, लोकांची पोटं भरायचे. आज त्यांच्या तुम्ही घरावर कुठेतरी हे आणलं, ते घर चालवू नाही शकत कारण तुम्ही ते बंद केलं. इकडे लाडकी बहीण आणा ना, कारण मला माहितीये महिला आपले सक्षम आहेत, ते काम करू शकतात. त्यांच्या हाताला काम द्या ना तुम्ही. फुकटचे पैसे का वाटतंय? खरोखर मग लाडकी बहीण योजना असेल किंवा या बहिणी असतील, त्यांची खरोखरच आपल्याला गरज आहे का? त्यांच्यासाठी काय करायला हवं याचं विजन कुठेतरी कमी पडतंय का? आणि मनसेची ज्या वेळेला स्थापना झाली तो काळ जर आपण पाहिला तर मनसेच्या स्थापनेच्या वेळेला ब्लू प्रिंट संदर्भात बोललं गेलं होतं. मात्र ती ब्लू प्रिंट साकार करण्यासाठी मनसेला बळ देणारी यंदाची निवडणूक ठरेल का? याविषयी आपण अधिक चर्चा या पॉवर कपल बरोबर करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. ब्रेक नंतर क्रॉसफायरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. क्रॉसफायरच्या ब्रेकमध्ये जाण्याआधी मी तुम्हाला विचारलं होतं मनसेच्या ब्लू प्रिंटबद्दल. मात्र जसं तुम्ही महिलांना भेटताय, त्यांच्या अनेक समस्या त्यांनी आजपर्यंत मांडून ठेवलेल्या असतील, ज्याकडे जातीनं लक्ष दिलं गेलं ठाकरे कुटुंबियांकडून. कारण मुद्दा महाराष्ट्रातला कुठलाही असू देत, त्याचा न्याय केवळ आपल्याला राज ठाकरेंना भेटल्यावरच मिळणार किंवा मनसैनिक उभे राहिले तर भेटणार, अशी आजपर्यंतची आशा होती. मात्र ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रोडमॅप काय तयार करून ठेवता? ब्लू प्रिंट काय आहे तुमची? मिताली. सो महिलांसाठी तर नक्कीच काहीतरी केलंच पाहिजे. त्यांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप समस्या आहेत, जे आम्ही फेस केलेत ऑलरेडी. जे मी आधी पण जसं सांगितलं, त्यांचे काय काय प्रॉब्लेम्स असतात ते मला त्यांनी सांगितले, जे आम्ही नंतर डिस्कस करतो की हे तू केलेच पाहिजे, म्हणजे आपण कसं करू शकतो. सो तसे तर बरेच प्रॉब्लेम्स आहेत. आणि बघायला गेलं तर आता लाईक ती उर्वशी लहान मुलगी, तिचे पण केवढे अपेक्षा आहेत ते की अमित कडून. खरं तर ते एवढं स्वीट होतं ते जे तिने केलं. ते मी घरी आणलंय, ते माझ्याकडे ठेवलंय ते एवढं. आणि तिच्या हँडरायटिंग जपून ठेवलंय ते. आम्हाला खूप आवडलं की तिने, आणि तिने तिच्या स्वतःच्या स्वतः लिहिलंय तिने ते. सो ते आम्हाला खूप आवडलं की तिचे पण एवढे अपेक्षा आहेत. तसेच म्हणजे आय थिंक एजेड लोकांचे पण तेवढेच अपेक्षा आहेत अमित कडून. आणि आय थिंक ब्लू प्रिंटचं तर आय थिंक तो बेटर समजेल.
अमितजी, कुठेही जर तुम्ही उमेदवार म्हणून सामोरे जात असाल तर त्या ठिकाणी एक रोडमॅप असणं, एक ब्लू प्रिंट असणं आवश्यक आहे, जी सत्यात कधी उतरणार? 23 तारखेनंतर. 23 तारखेनंतर तुमचा रोडमॅप आम्हाला कळेल का? हे बेसिक प्रॉब्लेम्स मला संपवायचे आहेत लोकांचे. बरं. कारण मी तुम्हाला बोललो तसं की मी अनेकदा बोललोय की मी शेवटी राजकारणी नाहीये. हम्म. मला समाजकारण खूप आवडतं म्हणून मी राजकारणात शेवटी साहेबांचा पक्ष होता म्हणून मी आलो. पण जेव्हा कोविडमध्ये जेव्हा जग बंद होतं, जेव्हा आपलं सरकार बंद होतं, जे कोविडमध्ये चालू हे होतं, तेव्हा लोक माझ्याकडे यायची. आणि जेव्हा आशा वर्कर्स आलेले त्यांनी मला एवढंच सांगितलं की आमचं मानधन 2000 आहे, ते तुम्ही वाढवू शकता का? मला आता माहित नव्हतं मी गेलो तर कितपत वाढेल वगैरे. तर मी अजितदादांना भेटलो, आपण सरकारकडे जाऊन मी अजितदादांशी बोललो. त्यांनी ते मानधन 2चं 4 करून दिलं. ते 4 केल्यानंतर त्यांच्या तोंडावर जे समाधान होतं, मी कुठेतरी त्या समाधानाला अडिक्ट झालो असं मला वाटतं. की सतत मला आता एक चटक लागते ना की हे समाधान मला लोकांमध्ये बघायचं. ऑफकोर्स लोकांचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत, पण ते सोडवू शकतो. पण ते समाधान दिसलं पाहिजे. उगाच टेम्पररी प्रॉब्लेम्स नाही सॉल्व्ह झाले पाहिजे. मला वाटतं ते समाधान दिसलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की बेसिक पासून स्टार्ट करायला लागणार आहे. बरोबर. तुमचे बंधू आदित्य यांनी कोरोनावरूनच एक मुद्दा उपस्थित केलेला की कोरोनाच्या काळामध्ये अमितजी तुम्ही कुठे होतात? तुम्ही तर सर्वसामान्यांमध्ये गेला नाहीत आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाही. प्रत्युत्तर आहे तुमच्याकडे. कोरोनामध्ये मुख्यमंत्री कुठे होते? दरवाजे बंद होते त्यांचे. कोणाला भेटलेले? कोविडमध्ये एवढा भीषण काळ असताना, जेव्हा जग बंद असताना तुम्ही हॉस्पिटल बेडचे स्कॅम केले, तुम्ही पंख्यांचे स्कॅम केले. मला काय विचारताय मी कुठे होतो? मी तुम्हाला अख्खी लिस्ट पाठवतो मी काय काय केलंय कोविडच्या काळात. ऑक्सिजन मास्क पासून लोणावळ्यामधनं आम्ही चिक्की जी बंद, सगळे दुकानं बंद होती. आम्ही चिक्की कोणातरी मॅन्युफॅक्चर करायला लावली. माझे सासरे सर्जन आहेत, त्यांच्या ओळखीचे होते तिकडे. त्यांनी चिक्की मॅन्युफॅक्चर केली. इकडे येऊन आम्ही इकडच्या डॉक्टरांना दिली, कारण ते शेवटी 24 तास इकडे काम करत होते. ऑक्सिजन मास्क पासून सगळे व्हेंटिलेटर, सगळं आम्ही इकडे तयार केलं. आणि शेवटी तुम्ही पण बघितलं असेल अनेकदा की कुठचाही इश्यू असेल डॉक्टरांना, आशा वर्कर्स हा इश्यू मला वाटतं कोविडच्या काळातच झाला. सगळे कृष्णकुंजवर यायचे साहेबांना भेटायला. पीपीई किट आपण इकडनं एवढे आम्ही हजारात वाटले. मग अजून आम्ही सत्तेत नसताना काय करायला पाहिजे? आम्ही जे आमच्या हातात होतं ते सगळं केलं आणि बाहेर रस्त्यावर उतरून केलं. आमचा पण परिवार आहे, त्यांना पण कोविड असा पसरणारा रोग होता की कळत नव्हतं कसा पसरतोय, पण आमचा पण परिवार आहे. आम्ही तरी आउट ऑफ द वे जाऊन केलं. ह्यांनी काय केलं? खरोखर प्रतिप्रश्न तुम्ही यावेळेला करताय. मात्र अमितजी, आज जी मला वाईट वाटतं कारण ह्याच्यात स्कॅम झाले. तुम्ही काही न करता घरी बसला असता ठीक आहे, आपण समजलो असतो, पण ह्याच्यात स्कॅम करताय तुम्ही, घोटाळे करताय तुम्ही. ह्याच्यातनं पैसे कसे कमवू शकतो? एका कोविड अशा भयानक पॅन्डेमिक मधनं तुम्ही पैसे कसे गोळा करू शकतो असे तुम्ही विचार करत असाल तर त्याच्यापेक्षा आता अजून काय तुम्हाला विचारच नसू शकतो. एक्झॅक्टली. बरं मितालीजी, मात्र ज्या वेळेला अशा प्रकारची टीका टिप्पणी थेटपणे एका कुटुंबावर होते, एका पक्षावर होते, त्यावेळेला खरोखर तुम्ही एकमेकांची साथ कशी देता, यावरती कशा प्रकारच्या चर्चा होतात ठाकरे कुटुंबामध्ये? फरक नाही पडत. आम्ही टीका टिप्पणीकडे जास्त लक्ष देत नाही. आम्ही आमचं फोकस लोकांची सेवा करण्यात आहे. आणि जेव्हा ऑनेस्टली तुम्हाला सांगू तर ही मला असं हसत, नॉर्मली मी घरी आता लेट येतो तेव्हा अरे अमित हा तुझ्याबद्दल हे बोलला असं कंप्लीट उगाच इरिटेट टाइमपास लेवलला बोलतो. जोकिंग वे मध्ये आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असेल तर आम्ही उत्तर देऊ. जसं कोविडच्या काळात आम्ही काय केलं आम्ही उत्तर देऊ. तुम्ही काय केलं हे तुम्ही उत्तर द्या. बरोबर. फॉर एक्झाम्पल उगाच तुम्ही काहीतरी इलॉजिकल क्रिटिसिझम करणार असाल, काहीतरी टीका करणार असाल तर मला त्याच्यात इंडल्ज करायचं नाहीये, त्याच्यात पडायचं नाहीये. त्याच्याशी जास्त आपण काम करून फोकस त्याच्यावर टाकू. म्हणजे लोकांच्या त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक सॅटिस्फॅक्शन असतं, ते एक समाधान असतं त्यांच्या चेहऱ्यावर, पुरेसं असतं. ते इट्स नथिंग. अजून काय हवंय? बरं, पण अमितजी,
महायुतीचं सरकार पुन्हा अस्तित्वात यावं यासाठी मनसेला कायम साथ घातली जाते किंवा तशा प्रकारचे चित्र तरी महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवलं जातं. मात्र जर तशी वेळ आली तर मनसे महायुतीसोबत की आणखी कुणासोबत? युती आघाडीमध्ये ऑप्शन असेल तर युतीसोबत, भाजपसोबत. का? राजसाहेबांचे अनेक जुने संबंध आहेत शिवसेनेत असल्यापासून भाजपच्या अनेक नेत्यांबरोबर. फडणवीस सर असतील किंवा विनोद तावडे सर असतील, अनेक लोकांबरोबर जुने संबंध आहेत. नितीन गडकरी सर असतील, आणि सगळ्यांनी उत्तम कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे काम करायला आवडेल तर त्यांच्याबरोबर. पण तुम्ही मला विचाराल तर मी ह्या निवडणुकीचा रिझल्ट तुम्हाला डेफिनेटली नाही सांगू शकणार, ना कोणी सांगू शकेल. कारण 2019 नंतर जो ब्लंडर चालू झालाय, म्हणजे तुम्ही कोणाच्या नावावर मतं मागितली आणि तुम्ही कुठे जाऊन बसला, हा जो राग आहे लोकांवर, ही पहिली निवडणूक आहे तो राग काढायचा. तो कोणावर निघेल मला माहित नाही. ह्या निवडणुकीचे रिझल्ट सगळ्यात अनप्रेडिक्टेबल असणार. पण त्यातही एक योग्य सत्ता मिळावी. राज्यातल्या जनतेला खरं तर अपेक्षा खूप आहेत राजकारण्यांकडून, आणि दे डिझर्व अ बेस्ट गव्हर्नन्स. मग अशा वेळेला ते गव्हर्नन्स देण्यासाठी कोण असू शकतं, आणि तुमचा आवडता आयडियल राजकीय नेता कोण आहे? काय प्रश्न आहे? राजसाहेब ठाकरे. का? कारण मला माहिती आहे तो माणूस काय करू शकतो. नॉट जस्ट बिकॉज आय एम हिज सन. कारण नाशिकमध्ये मी तेव्हा खरं तर मला राजकारण करायचं नाही, पण तेव्हा जेव्हा मला कळलं की आपण नाशिकमध्ये जे आपल्याकडे जी सत्ता आली, महापौर बसला, तेव्हा एक आपण 500 किलोमीटरचे रस्ते जे केले, 5 वर्ष त्याच्यावर खड्डे नव्हते. भाजपची सत्ता जेव्हा आली तेव्हा पण त्याच्यावर खड्डे नाही पडले. त्याच्यानंतर जे कॉन्ट्रॅक्ट निघाले ती वेगळी गोष्ट. परत ते पण तेव्हा जेव्हा पत्रकार इकडचे फोन करायचे की पावसाळ्यात की तिकडच्या रस्त्यांचे खड्ड्यांचे हे पाठवा, फोटोज पाठवा, त्यांच्याकडे उत्तरं नसायची. आमच्याकडे खड्डेच नाही पडलेत, आम्ही पाठवू काय? तुमच्याकडे बोटॅनिकल गार्डन एवढं उत्तम, रतन टाटा सरांनी एक बजेट दिलं. ते बजेट मला वाटतं 5 पट वाढवून एक CSR फंडातून आपण एक ते बोटॅनिकल गार्डन करून घेतलं. त्यांच्या मान्यतेतून त्यांना वाटलं की नाशिककरांना हे गार्डन मिळावं, आपण बजेट वाढवू का? कारण माणूस प्रामाणिक आहे जो करतोय. आणि म्हणून मला वाटतं की असं 5 वर्षात करप्शनचा एकही आरोप न लागणारी एकच कॉर्पोरेशन होती, ती म्हणजे 2012 ते 2017ची नाशिक कॉर्पोरेशन. हे मला वाटतं कुठेही नाही झालं हो. तुम्ही कुठेही भ्रष्टाचाराचा आरोप लावू शकता. नाशिकमध्ये एक पण नाही लागला. सगळे विरोधी पक्ष समोर होते. बरं, तुम्ही नाशिकचा मुद्दा उपस्थित केला, मात्र मला थोडंसं पॅन महाराष्ट्र एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की राजसाहेबांच्या जिथे जिथे सभा झाल्या किंवा मनसेचं ज्या ज्या ठिकाणी काम चाललं, केवळ सभा नाही, ज्या ज्या ठिकाणी काम चाललं, अमित ठाकरेंचा अगदी म्हणजे आपण म्हणूयात की लहानपणापासून एक जो स्वभाव मला माहिती आहे की ते गेले, ते कार्यकर्त्यांना भेटले, राजसाहेब जरी वेळेवरती आले तरी त्या ठिकाणच्या सभांची पूर्वतयारी, त्या ठिकाणचा आढावा, तिथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनात काय आहे किंवा मतदारांच्या मनात काय, संपूर्ण महाराष्ट्र फिरल्यानंतर तो जो काय अनुभव मिळाला, त्या अनुभवाची शिदोरी आज उमेदवार म्हणून उभं राहताना किती फायद्याची ठरते? नाही, मी ह्याच्यात फायदा तोटा बघत नाही, कारण मी जे केलं ते मनापासून केलं. कारण साहेबांच्या जेव्हा सभा लागायच्या तर मनसे केलं. तेव्हा मला आवडायचं की लोकांना भेटून समजून घ्यायला. कारण शेवटी मी राजकारणात एकच गोष्ट जी आहे ती मी ऍक्च्युली त्याला पूजतो. आपण ज्याला बोलतो की मला ही खूप आवडते, ती म्हणजे लॉयल्टी. प्रामाणिकपणाला दैवत मानता आपण? मी दैवत मानतो. तुम्ही 10 वर्ष एवढा वाईट काळ असताना तुम्ही राजसाहेबांबरोबर राहायला टिकलात, एवढ्या मोठ्या संख्येने टिकलात. ह्याला मी माझ्यासाठी जेवढं पूजावं तेवढं कमी आहे हे लोकांना. काही वेस्टेड इंटरेस्ट नाहीये, काही नाहीये, फक्त राजसाहेबांना आम्ही मानतो. मग हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे साहेबांना एक देवाचा हात आहेच डोक्यावर की असे एवढ्या लेवलला ते जाऊन बोलतात लोकांशी, तो करिश्मा जो आहे. पण हे जे लोक टिकून राहिले त्यांना मी खूप मानतो. म्हणून मला वाटलं की सभेला जायच्या आधी जे ते काम करतात मी जाऊन बघावं की काय करतात.
उन्हात ताणात ते स्टेज उभं करतायत. संपूर्णपणे की सभा नीट कशी होईल ह्याची काळजी घेतायत. ह्याच्यामुळे मला वाटलं की मी ते जाऊन बघावं, विचारावं त्यांना नीट होतं नाही. आणि मला वाटतं हे राजसाहेब पण करायचे हो, माननीय बाळासाहेबांसाठी. ती त्यांची जमापुंजी आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे मी जे ते ऐकतोय, बघतोय त्याच्यावरूनच शिकतोय, कारण तेच संस्कार होत गेले शेवटी. त्याच्यामुळे मला वाटलं की कुठेतरी लोकांमध्ये, आता मी साहेबांच्या सभा पण, हम्म. मला लोकांमध्ये उभं राहून जे ऐकायला मजा यायची ती नेता म्हणून पाठी बसून ऐकण्यात नाही येत. हम्म. आणि मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो की अरे म्हणजे त्या ज्या उत्स्फूर्त टाळ्या असतात किंवा त्याचे डायलॉग्स असतात त्या लोकांचे, त्याच्यात ते मन भरून येतं किंवा अंगावर काटा येतो किंवा डोळ्यात पाणी येतं. ते मला पाठी बसून तर डेफिनेटली नाही येणार, पण मला खूप आवडायचं लोकांमध्ये राहून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. अधिक चर्चा या पॉवर कपल बरोबर करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. पक्षासाठी तुम्हाला कायम पुढाकार घ्यायला आवडेल हे याच्यातून आपल्याला लक्षात येतं. बरं, महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं सत्ताकारण आणि त्यातून नवीन जन्माला आलेली काही गणितं किंवा समीकरणं, मात्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक इच्छा होती, ती म्हणजे ठाकरे कुटुंबानं पुन्हा एकत्र येणं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं त्यांना वाटत होतं, सर्वसामान्यांना वाटत होतं. अमितजींना काय वाटतं? राज्याच्या राजकारणातलं सत्ताकारण बदलण्यामध्ये जर दोन्ही एकत्र आले तर फरक पडू शकतो का? ह्याची एक मोठी स्टोरी आहे. मी तुम्हाला सांगतो की 2006 मध्ये पहिल्यांदा जेव्हा हे सगळं चालू होतं की साहेब पक्ष सोडून काय करणार माहित नव्हतं मला. म्हणजे राजकारण काय होतं हेच माहित नव्हतं. साहेब शिवसेना ह्या पक्षात आहे हेच माहित नव्हतं. कारण मी शाळेत जात होतो, माझं चालू होतं आयुष्य वगैरे. पण एक दिवशी मला वाटतं की ते त्यांच्या गाडीतनं आले, मी कृष्णकुंजमधनं खाली उतरलो आणि त्यांच्या डोळ्यात मी पहिल्यांदा पाणी बघितलं. मला माहित होतं हे काहीतरी चालू आहे, कारण मला आज्या माहित होता कोण आहे, मला उद्धव काका म्हणून माहित होतं कोण आहे, पण उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे हे मला माहित नव्हतं. पण माझ्या वडिलांच्या डोळ्यात मी पहिल्यांदा नातं लक्षात होतं, नातं आठवत होतं. मला नातं माहित होतं, कारण मला माहित होतं साहजिक आहे. काका म्हणून माहित होतं, आज्या म्हणून माहित होतं. पण पहिल्यांदा माझ्या डोळ्यात पाणी दिसलं, मला कळलं नाही कशामुळे. आणि नंतर मी गोष्टी ऐकायला लागलो, अनेक शिवसैनिकांकडनं ऐकल्या, आपल्या महाराष्ट्र सैनिकांकडनं ऐकल्या. त्याच्यानंतर मला वाटलं की कुठेतरी काहीतरी गोंधळ आहे, विचित्र गोष्ट होती. त्यांनी स्वतःचा पक्ष काढला राजसाहेबांनी, कुठच्याही पक्षात न जाता, कुठचाही पक्ष न फोडता. त्याच्यानंतर त्यांनी पक्ष काढला. तो 2009 पासून जे चालू झालं सक्सेस, अशा कुठच्याही पक्षाला असं सक्सेस न मिळाल्यासारखं सक्सेस आपल्याला मिळालं. टचवूड. जे लोकांनी प्रेम साहेबांना दिलं. अगेन डाऊनफॉल हा सगळ्यांचा येतो. 17 मध्ये जे झालं की मी आजारी होतो आणि आजारी असताना मला वाटतं राजसाहेब जहांगीर आर्ट गॅलरीला, मी पण गेलो तिकडे टोपी घालून. जहांगीर आर्ट गॅलरी मला वाटतं उद्धवजींचं फोटो एक्झिबिशन होतं. त्याच्या आठवड्याभरात 6 नगरसेवक त्यांनी खोके देऊन, जे आता खोके करतात, म्हणजे पैसे देऊन चोरले. ते मला कुठेतरी खूप घाण वाटली. चीड आणणारं होतं हे सगळं. चीड आणणारं म्हणजे मायाटी होतं की मी आजारी होतो, माझे वडील कशा थ्रू जातात तुम्हाला माहिती आहे. तुम्ही विचारलं असतं, बरं असं पण नाही की विचारलं असतं तर पाठिंबा दिला नसतं. तुम्ही विचारलं असतं तर डेफिनेटली राजसाहेबांनी पाठिंबा दिला असतं. ते कुठेतरी मला चीड आणणार होतं की त्याच्यानंतर माझ्यासाठी कुठेतरी ते दरवाजे बंद झाले की मला कळलं ही लोक कशी आहेत, जे आता पण तुम्हाला कळू शकतं. उभं राहिल्यावर समोर उमेदवार दिला, दीपोत्सव, लोक जे एन्जॉय करतात ते कुठेतरी लाईट्स बंद केले. त्याच्यामुळे मला कुठेतरी ते असं, आणि शेवटी काका आणि पुतण्या म्हणून एक नातं आहे, पण ते पण पाळलं नाही गेलं. म्हणून मला वाटलं की आता मला असं वाटतं की तुम्ही एका भावाला चान्स दिलाय, मला वाटतं तर दुसऱ्या भावाला देऊन बघा की महाराष्ट्राचं किती भलं होऊ शकतं हे तुम्हाला कळेल. बरोबर आहे. ठाकरे कुटुंब खरं तर महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे आणि त्यांची इच्छा कधी पूर्ण होते हे येणारा काळ ठरवेलच. मितालीजी, पुढचा प्रश्न अर्थात तुमच्यासाठी आहे. इंटेन्स गप्पा झालेल्या आहेत आतापर्यंत, मात्र सध्याचं तुमचं वेळापत्रक किती कोलमडलेलं आहे, कशा प्रकारे ते सुरू झालेलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आप दोनों के जिगर का टुकड़ा कियान
त्याचा सांभाळ कोण करतं ज्यावेळेला अशा प्रकारचं वेळापत्रक असतं तेव्हा? सो ऍक्च्युली खरंच आता आम्हाला जास्त वेळ नाही देता येते कियांना. बरोबर आणि पण माझे आई बाबा आता इथेच राहत आहेत. बरोबर आई प्रचारात असते, पण बाबाला मी मध्ये मध्ये सांगते की चला संध्याकाळचं गार्डनला घेऊन जा, इकडे जा. आणि आमची एक दीदी आहे ममता, जी त्याची काळजी घेते. सो ती आहे ती आमची माझ्या बहिणीसारखी आहे, माझी उत्तम आहे ती, माझी क्लास आपल्या बहिणीसारखी. आपल्या. पण अमित जी, स्ट्रेस बस्टर म्हणून ज्यावेळेला तुम्ही या सगळ्या सभा असतील किंवा प्रचार असेल ते सगळं संपवून आल्यानंतरचे त्याचे आणि तुमचे क्षण कसे असतात? मग त्यावेळेला कुणीच मध्ये येत नाही का? तो झोपला असतो. नाही, पण मी ते सांगितलंय हा. की मग अमित दुपारी आल्यानंतर मला जेव्हाही- एखाद 2 तास 1 तास वगैरे मिळतो. अमित पण जेव्हा त्याच्यानंतर असेल आता तर सारखे इंटरव्ह्यू चालू होतात. full हा. attention रात्री किया. आल्यानंतर तो 10 ला झोपतो, म्हणजे 9:30 झोपतो, कारण त्याची शाळा असते Full सकाळी. असते सकाळी. बरं, पण त्याच्यामुळे- फिटनेस फंडा यांच्याकडून जाणून घ्यायला आज हरकत नाही, कारण जिमला जाणं असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील, या व्यस्त वेळापत्रकामध्ये तुम्ही त्यांच्या डाएटचा काही खास प्लॅन तयार केलेला आहे का, किंवा जो चल रहा है चल रहा है? तर खूप मागे लागते मी त्याच्या, पण काही होत नाही. त्याचं आता जेवण पण असं काय आमची आता वेळच नाही ना, काय कधी डिनर टाइम लंच टाइम असं काय फिक्स नाहीये, तर कधीही कुठेही कसंही होतंय. पण बघू, सांगितलंय त्याला हेल्थची काळजी घे. पण आवडत्या गोष्टी सोबत दिलेल्या असतात का? नाही नाही, नाही, पाण्यावर असतो मी, पण मला ते आवडतं, कारण मी जास्त न जेवणारा माणूस आहे. त्याला जेवण मी आता फक्त survive बदाम करायला काजू लागतं. बिजू खाऊन पण सर्व्हाइव्ह करू शकतो. बरं. कारण मला जेवायला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी तसा हे आहे, मी गुड टू गो आहे. मला अजिबात नाही, दुपारी आल्यावर पण मी जेवण प्रेफर नाही करत, कारण माझ्या मीटिंग्स वगैरे चालू असतात. तर मध्ये काय बदाम काजू खाल्ले, वडापाव वगैरे मागवला, फ्रँकी मागवली, तर होऊन जातं. रात्री आल्यावर तर आता रात्री आल्यावर पण मीटिंग चालू असतात, त्याच्यामुळे जेवण late जास्त होतो आम्हाला आता हा, जेवायला. जेवण जास्त होत नाही. त्याच्यात पण काम, आज तू काय केलं, मी काय केलं, हा. किंवा तुझ्या इकडे काय इश्यू झाले, माझ्याकडे काय इश्यू झाले, आमदार नसताना पण ते कसे सोडवू शकतो. आता फॉर एक्झाम्पल कोळीवाड्यात काही ठिकाणी लाईट्स नव्हत्या, तर हिने मला सांगितलं मी लाईट्स लावून घेते, तू फक्त फॉलोअप घे की लाईट्स लागलेत की नाही. आता आज लागले ते. आज लागले ते. नाही, बिचारांच्या घरी सूर्यप्रकाश पोचत नव्हता, इलेक्ट्रिसिटी तर नव्हतीच. नाही, तो आम्ही ज्या प्रचारात गेलो तेव्हा त्याला आय थिंक इंटरव्ह्यू होता म्हणून लेट जॉईन केलं. ती एकटी गेली. हा, सो मी तो एरिया पण मी जे केला. ते मुद्दे सोडवण्यामागे तुमचा दोघांचाही कल आहे. बरं, पुढच्या प्रश्नामध्ये जे आहे त्याला आता टीका म्हणावी की अप्रिसिएशन म्हणावं मला नाही माहिती, पण राजकारणी त्याला टीका म्हणून घेतात की तुम्ही सिने क्षेत्रात काम करायला हवं होतं. जे तुमचे फॅन्स आणि फॉलोअर्स आहेत त्यांची इच्छा आहे की तुम्ही चित्रपटात काम करायला हवं होतं. मग अचानकपणे त्या मार्गी जात असताना किंवा महेश मांजरेकरांनी बऱ्याचदा राजसाहेबांना विनंती केली की तुमचा मुलगा आमच्या ताब्यात दे, हिरो बनाके छोडेंगे. पण अचानकपणे बदललेला ट्रॅक कुठे घेऊन जाणार आहे? जे फॅन्स आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत का? नाही, ऍक्टर बनण्याच्या नाही, कारण मला माहिती आहे मी स्क्रिप्ट वाचून कॅमेरा ऑन केला तर मी कॉन्शियस होतो, मला नाही करता येणार. आणि ऍक्टर नाही होऊ शकत, म्हणून मला वाटतं कुठेतरी समाजकारण चालू करू, कुठेतरी राजकारणात आलो. पण आता राजकारणात आल्यावर कळलं की इकडे जास्त ऍक्टर्स आहेत. इथे कमी अभिनेते जास्त आहे. इथे कमी अभिनेते जास्त आहेत, त्याच्यामुळे मला वाटलं की तिकडे कुठेतरी मला धोका होता, पण इकडे जास्त आहे. बरं, या तिरंगी लढतीकडे कसं पाहताय आणि या तिरंगी लढतीचा निकाल काय असेल? निकाल काय असेल तो लोक 20ला ठरवतील, 23ला ठरवतील. पण मी प्रेशर घेत नाही, मी नर्वस होत नाही. मी जे निघालो ते एका प्रामाणिक हेतूने निघालोय की मला माहीम दादर सुधरवायचंय. जे लोकांनी कधीच नाही बघितलं तसं माहीम दादर त्यांना दाखवायचंय, कारण मी पण इकडे राहतो, मला पण ते बघायचंय. कारण मी जे बघू इच्छितो ते मला लोकांना दाखवायचंय, आणि प्लस त्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ते मला कळतात, हे मला माहिती आहे, आणि त्यांना पण कुठेतरी कळतंय. मी घरोघरी जेव्हा जाऊन भेटतोय, त्या दिवशी मी एका घरी गेलो, तिकडे ते 1 BHK पण नव्हतं, 1K होतं. म्हणजे एक किचन होतं आणि बिचारे फ्लोअरवर झोपत होते. त्यांच्या बाजूचा फ्लोअर खोदला होता, कारण लिकेज होतं. मला एवढं वाईट वाटलं ते बघून. आता ते मी कुठेतरी मी आमदार व्हायच्या आधी सुधारू शकतो, नक्की सुधारून. मी कोणतरी पाठवलंय आपला ते तिकडे सगळं नीट करायला. लिकेजेस ऑफकोर्स बिल्डिंगचे असतात, त्याच्यामुळे बिल्डिंगवर काम करायला लागणार, पण ते मी नक्कीच करून घेईन. पण अशा ठिकाणी परिस्थितीत लोक राहतात, त्याच्यामुळे खूप भीषण परिस्थिती आहे. आणि मला अगेन मी तुम्हाला बोललो की त्यांच्या जेव्हा तोंडावर एक स्माईल येईल तेव्हा मी कुठेतरी सॅटिस्फाईड असेल. बरोबर आहे. दिवस रात्र मेहनत करून एकत्र येऊन तुम्ही सामोरे जात आहात. ज्यावेळेला पॉवर कपल अशा प्रकारची उपाधी
आमच्या प्रेक्षकांकडून तुम्हाला मिळतंय त्यावेळेला काय वाटतं, हे पॉवर कपल कशा प्रकारे एकमेकांना सातत्यानं, मग करिअर असेल, वैवाहिक जीवन असेल, त्यानंतर प्रोफेशनल आयुष्य असेल, त्यामध्ये कशा प्रकारे एकमेकांना पॉवर देत राहणार आहे? नाही, हे पहिलीच वेळ आहे जिकडे आम्ही एकत्र दिसतोय. नाहीतर आम्ही आमच्या आयुष्यात एकत्रच असतो. आम्ही जे करतो ते एकत्रच करतो. की मी राजकारणातून बाहेर आल्यावर मी घरी कधी पॉलिटिक्स डिस्कस करत नाही. हे फर्स्ट टाइम आम्ही राजकारणात एकत्र दिसतोय, कारण मी उभा राहिलो आणि तिचा साथ नसता तर मला वाटत नाही मी ज्या प्रकारचा प्रचार करतो तो करू शकलो असतो. आय फील की आम्ही एक असं पॉवर कपल पॉवर In the कपल sense आम्ही नाही पण- बोलणार, नाही पण एकमेकांची कंपनी आम्ही आम्ही शिवाय राहू partner. वगैरे वाटून घेतलंच. एकमेकांची कंपनी मला आवडतं ती आहे. हो. हा की म्हणजे एक कोणतरी बाजूला आहे जो नॉर्मल मध्ये मध्ये बिल्डिंग टू बिल्डिंग जाताना पण आम्ही नॉर्मल गप्पा मारतो हा चढताना जर हा. की 2-3 कियान काय मिनिटं. करतो वगैरे, पण बेसिक. म्हणजे आम्ही पार्टनर्स इन एव्हरीथिंग आहे आय वुड से, कारण touch wood. टचवूड. बट का मी सांगते, कारण हा जेव्हा बाबा झाला, सो आता आम्ही पण फर्स्ट टाइम मॉम आहे, हा पण फर्स्ट टाइम डॅड आहे. माझे काही एक्सपेक्टेशन नव्हते, पण हा ऍज अ फादर ऑल्सो तो एवढा हँड्स ऑन आहे विथ कियान, की म्हणजे आमची ड्युटीज पण आम्ही डिवाइड करतो. तो पण त्याचा एक डेझिग्नेटेड टाइम असतो त्याला देतो. आता ऑफकोर्स जबाबदारी जशी वाढेल तसं आता परत आम्हाला शेड्यूल बदलायला लागणार त्याच्या अकॉर्डिंग, पण तसा तो खूप घरात पण तितकंच लक्ष आहे तितकं त्याचं प्रोफेशनली आहे. सो मला असं वाटतं की ऍज अ मी त्याची लाईफ पार्टनर आहे, सो मी त्याला कुठच्याही त्याच्या लाईफमध्ये जे डिसिजन असेल मी त्याला सपोर्टफुल देणार. सो म्हणून मला असं खूप हे होतं की हा सेकंड थॉट पण नाहीये मला, मी त्याला हेल्प करणार, जिथे मला तो सांगेल तिथे उतरणार आणि कामाला लागणार. क्या बात आहे. एक दुजे केलीये तुम्ही असेच राहावे ही आमची देखील इच्छा आणि आमच्या देखील शुभेच्छा. मात्र या व्यस्त वेळापत्रकातूनही तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या क्रॉसफायरच्या या प्रश्नांना उत्तर दिलीत, त्यासाठी तुम्हा दोघांचे Thank you so धन्यवाद. तर आजच्या क्रॉस फायरमध्ये आत्ता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र पॉवर कपल नेमकं कसं आहे किंवा ठाकरे कुटुंब या येत्या काळातील निवडणुकांना कसं सामोरं जाणार आहे हे पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. येत्या काळामध्ये निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर अशाच प्रकारच्या गाठीभेटी होतीलही आणि त्यावेळेला जाणून घेणार आहोत की आजचा हा क्षण त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते. तर आजच्या क्रॉस फायरमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.